तुकाराम मुंडे यांच्या पथकावर रात्री हल्ला झाला. थेट गोळी घाला, एकालाही जिवंत सोडू नका. एवढेच नाही तर गुंडांनी अधिकाऱ्यांना गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. रात्री घडलेल्या घटनेनं राज्यात खळबळ उडाली होती. पण आज तुकाराम मुंडे यांनी एक असा डाव टाकला, असा बदला घेतला की ज्यामुळे हल्ला करणाऱ्यांचा माज मोडला. काल रात्री ठीक 1 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रहीमपूर येथे एका गुप्त माहितीच्या आधारे अनधिकृत प्रतिबंधित गुटख्याचा अड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांची स्पेशल टीम पोहोचली होती. पण तिथे जे घडलं ते कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाला मागे टाकेल असं होतं. सरकारी अधिकाऱ्यांवर थेट हल्ला केला जातो. एका कर्तव्यदक्ष IAS अधिकाऱ्याच्या टीमला थेट संपवण्याचा प्रयत्न केला जातो. संपूर्ण राज्यात खळबळ उडवणाऱ्या या प्रकरणानं आता मोठं वळण घेतलं आहे. आज सकाळी थेट तुकाराम मुंडे साहेब मैदानात उतरले आणि त्यांनी घेतलेला निर्णय इतका धलाकेबाज होता की गुटखा माफिया आणि भेसळखोरांचा माज एका रात्रीतच उतरला. मुंडे साहेबांचा हा प्रतिहल्ला इतका जबरदस्त होता की आता महाराष्ट्रात पुन्हा कोणी अशा प्रकारे कायद्याला आव्हान देण्याची हिंमत करेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र या सगळ्यामागे काल रात्री नेमकं काय घडलं? महिला अधिकाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न कसा झाला? गोळी घाला असा आदेश देणारा पडद्यामागचा गुटखा किंगपिन कोण आहे? आणि आज सकाळी मुंडे साहेबांनी असा कोणता चक्रव्यूह रचला की थेट माफियांचा खेळ संपला? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा थरारक आणि सविस्तर आढावा. तुकाराम मुंडे म्हणजेच कायद्याचे प्रतीक. IAS अधिकारी म्हणून त्यांची ओळख आधीपासूनच धाडसी निर्णयांसाठी आहे. अन्न व औषध प्रशासन FDA विभागात आयुक्त म्हणून त्यांनी पदभार स्वीकारताच भेसळखोरांवर अक्षरशः धडक कारवाई सुरू केली. अवघ्या 8 दिवसात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात 200 पेक्षा जास्त ठिकाणी धाडी टाकल्या आणि तब्बल 192 भेसळखोरांना जेलची हवा खायला लावली. त्यांच्या या कारवाईमुळे राज्यभरातून त्यांचं कौतुक होत होतं. पण काल घडलेली एक धक्कादायक घटना या प्रकरणाला आणखी गंभीर बनवून गेली. 8 जूनच्या रात्री गुटखा माफियांनी थेट प्रशासनालाच आव्हान देण्याचा धक्कादायक प्रयत्न केला. छत्रपती संभाजीनगर येथील अन्न सुरक्षा विभागाची एक विशेष टीम आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या अत्यंत गुप्त आदेशावर रात्रीच्या मोहिमेसाठी रवाना झाली होती. या टीममध्ये अन्न सुरक्षा अधिकारी असे 4 जण सहभागी होते. ही मोहीम इतकी गोपनीय होती की स्थानिक पोलिसांनाही याची पूर्ण माहिती देण्यात आलेली नव्हती. सर्वजण एका खासगी वाहनातून शांतपणे वैजापूरच्या दिशेनं निघाले होते. रात्रीचे सुमारे 12:30 वाजले होते. वातावरण पूर्णतः शांत होतं. अचानक प्रज्ञा सुरसे यांच्या मोबाईलवर एक गुप्त कॉल येतो. फोनच्या दुसऱ्या बाजूने घाई गडबडीचा आवाज. मॅडम, गंगापूर तालुक्यातील रहीमपूर येथे मेजर GK रोलर फ्लोर मिलसमोर एक आयशर टेम्पो उभा आहे. त्यामध्ये लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला साठवलेला आहे. जर तुम्ही आत्ता कारवाई केली तर मोठी पकड मिळू शकते. हा फोन म्हणजेच संपूर्ण ऑपरेशनचा टर्निंग पॉइंट ठरणार होता. गुप्त माहिती मिळताच टीमने क्षणाचाही विलंब न करता गाडीचा मोर्चा थेट रहीमपूरकडे वळवला. रात्रीचे सुमारे 1:15 वाजले होते. आजूबाजूला घनदाट अंधार आणि अंगावर काटा आणणारी शांतता पसरली होती. रस्ता पूर्णपणे सुनसान. फक्त गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश आणि धडधडणारा वातावरण. काही अंतरावर त्यांना एक आयशर टेम्पो उभा दिसला. गाडीभोवती कोणीच नव्हतं, ना चालक ना इतर कोणी. सगळं काही संशयास्पद वाटत होतं. अधिकारी फरीदी सिद्दी आणि अमोल कामरे यांनी पुढे जाऊन गाडीच्या मागील बाजूची ताडपत्री उचकटली आणि आत पाहताच ते क्षणभर थबकले. टेम्पोच्या आत प्रतिबंधित गुटख्याची तब्बल 25 ते 30 मोठी पोती गच्च भरलेली होती. FDA टीमसाठी हे एक मोठं यश होतं. पण त्यांना अजूनही माहीत नव्हतं हे फक्त वादळापूर्वीची शांतता होती. अचानक अंधार चिरत काही गाड्यांचे तेजस्वी दिवे त्यांच्या दिशेनं झेपावले.
अधिकारी काही प्रतिक्रिया देणार इतक्यातच त्यांना जाणवलं ते आता पूर्णपणे घेरले गेले आहेत. मॅडम, काहीतरी गडबड आहे आजूबाजूला बघा, विवेक पाटील हळूच म्हणाले. महिला ऑफिसर यांनी तात्काळ नजर फिरवली आणि जे दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर आलं ते आणखीन धक्कादायक होतं. कारखान्याच्या अंधाऱ्या रस्त्यावर एक रॉयल एनफील्ड बुलेट आणि दुसरी मोटरसायकल संशयास्पद पद्धतीनं फेऱ्या मारत होत्या. त्या वाहनांवर बसलेले तरुण सतत मोबाईलवर कुणाशी तरी बोलत होते आणि त्यांची नजर थेट FDA टीमवर खेळलेली होती. क्षणोक्षणी धोका वाढत होता आणि आता पुढे काय होणार याची कल्पनाही करता येत नव्हती. तेवढ्यातच अंधार चिरत 2 गाड्या समोर आल्या. एक पांढऱ्या रंगाची क्रेटा आणि दुसरी किया. त्या वारंवार परिसरात फेऱ्या मारत होत्या आणि अचानक थोड्या अंतरावर जाऊन थांबल्या. क्षणातच स्पष्ट झालं, गुटखा माफियांच्या मजबूत नेटवर्कनं FDAच्या टीमला 4ही बाजूंनी वेढलं होतं. परिस्थितीचा गांभीर्य ओळखत महिला ऑफिसर यांनी तात्काळ वाळूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांना फोन लावला. सर, आम्ही रहीमपूर मिलजवळ गुटख्याचा टेम्पो पकडला आहे, पण काही संशयास्पद गाड्या आमच्यावर पाळत ठेवून आहेत. कृपया तातडीनं पोलीस बंदोबस्त पाठवा. फोन संपताच वातावरण आणखीन तणावपूर्ण झालं, कारण पोलीस पोहोचण्याआधीच तिथे साक्षात मृत्यू धावून आला. अचानक एक विना क्रमांकाची स्कॉर्पिओ भरधाव वेगानं धुरणा उडवत घटनास्थळी येऊन थांबली. गाडी थांबताच त्यातून 5 ते 6 गुंड बाहेर पडली. त्यांच्या हातात धारदार हत्यार होती आणि चेहऱ्यावर स्पष्टपणे आक्रमकता दिसत होती. क्षणातच त्यांनी अधिकाऱ्यांवर घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत दबाव टाकायला सुरुवात केली. परिस्थिती आता पूर्णपणे बेकाबू होण्याच्या मार्गावर होती. शांत रात्रीला अचानक गुंडांच्या किंकाळ्यांनी हादरा बसला. गोळ्या भालाडे, यांना एकालाही जिवंत सोडू नका, असा थरकाप उडवणारा आवाज स्कॉर्पिओमधून घुमला. क्षणातच गुंड बेकाबू झाले. त्यांनी थेट स्कॉर्पिओ गाडी अधिकारी यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. पळा, बाजू लावा, असा आरडाओरडा सुरू झाला. दोघांनी वेळीच उड्या मारत जीव वाचवला. पण अंधारात महिला ऑफिसर यांना वेगानं पळता आलं नाही हे पाहताच चालकानं निर्दयीपणे गाडी पुन्हा वळवली आणि थेट त्यांच्या दिशेनं वेगानं झेपावली. शेवटच्या क्षणी प्रसंगावधान राखत महिला ऑफिसर यांनी बाजूच्या खड्ड्यात उडी मारली आणि मोठा अनर्थ टळला. या गोंधळाचा फायदा घेत एका गुंडानं गुटक्यानं भरलेला आयशर टेम्पो पळवला. काही क्षणातच क्रेटा, किया, बुलेट आणि स्कॉर्पिओ अंधारात गायब झाल्या. अवघ्या काही मिनिटात सरकारी अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करून आरोपी मुद्देमालासह फरार झाले होते. पण गुंडांनी एक मोठी चूक केली होती. धाडसी महिला ऑफिसर यांनी हल्ल्यादरम्यान सर्व संशयित गाड्यांचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केले होते. हेच पुरावे थेट तुकाराम मुंडे यांच्या हातात पोहोचले. त्यानंतर सुरू झाला खरा खेळ. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बुलेटच्या नंबरवरून माग काढला आणि लिंबे जळगाव परिसरातून 2 संशयितांना ताब्यात घेतलं. आता पुढे मुंडे साहेबांचा ॲक्शन सुरू होणार होता. हे दोघे बुलेटवरून अधिकाऱ्यांच्या हालचालींची लाईव्ह माहिती थेट गुटखा किंगपिनपर्यंत पोहोचवत होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या टीमवर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी मिळताच मुंबईतील आयुक्त कार्यालयात बसलेल्या तुकाराम मुंडे साहेबांचा संताप अनावर झाला. माझ्या टीमवर हात टाकण्याची हिंमत कशी झाली? हा एकच प्रश्न त्यांच्या मनात घुमत होता. त्या रात्री मंत्रालयातील FDA कार्यालयाचे दिवे पहाटेपर्यंत सुरू होते. मुंडे साहेबांनी तात्काळ त्यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांची एक कोर टीम तयार केली. ऑपरेशन इतकं गुप्त ठेवण्यात आलं की 1% ही माहिती बाहेर जाणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. त्यांच्या टेबलावर संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा पसरलेला होता आणि आता सुरू होणार होता अंतिम प्रहार. एका सिंगल इशाऱ्यावर आज सकाळी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी मोठा प्रतिहल्ला सुरू झाला, म्हणजेच महाधार सत्र. तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला,
सरकारी कामात अडथळा आणणारा आणि अधिकाऱ्यांच्या जीवावर उठणारा एकही गुंड आता वाचणार नाही. यावेळी त्यांनी फक्त भेसरखोर व्यापाऱ्यांवरच नाही, तर गुटखा, पान मसाला आणि फसव्या खाद्यपदार्थांची जाहिरात करणाऱ्या मोठ्या सेलिब्रिटींवरही फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे अनेक बड्या चेहऱ्यांचे टेन्शन वाढले. या संपूर्ण मोहिमेत पारदर्शकता आणण्यासाठी मुंडे साहेबांनी नागरिकांनाही मोठं हत्यार दिलंय. तुम्ही फक्त माहिती द्या, कारवाई मी करतो. आता कोणताही नागरिक थेट अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करू शकतो. टोल फ्री नंबर 18022222365 आणि लवकरच फोटो व्हिडिओ पुरावे पाठवण्यासाठी खास मोबाईल ॲपही सुरू होणार आहे. तुकाराम मुंडे साहेबांनी घेतलेला हा धाडसी निर्णय तुम्हाला कसा वाटला? अशा अधिकाऱ्यांची आज महाराष्ट्राला गरज आहे का? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.